संगमी नाना तीर्थभ्रमी चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ नामासी विन्मुख वनर पापिया हरिविना धावया न पवे कोणी पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक नामे तिन्ही लोक उद्धरती ज्ञानदेव म्हणे नाम जपे हरीचे परंपरा त्याची कुळशुद्ध हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी। तर हरिपाठामधला आपला हा 10वा अभंग आहे। या अभंगामध्ये ज्ञानोबराय हरीचं स्मरणाचं महत्व सांगायला लागले की देवेनी संगमी अशा प्रकारचं अनेक प्रकारचे तीर्थाचं भ्रमण जरी आपण केलं पण नामस्मरण जर आपण करीत नसलो तर त्या तीर्थाला सुद्धा जाऊन काही उपयोग नाही। म्हणून नामस्मरणाचं महत्व या ठिकाणी प्रतिपादन करताना नाम किती महत्वाचं आहे, नाम किती श्रेष्ठ आहे किंवा नामाशिवाय पर्याय नाही। जो देवाचं नाव घेईन त्याला अनेक प्रकारचे सायास करायची गरज नाही किंवा जो देवाचं नामस्मरण करतो की त्याला कुठल्याही प्रकारचे साधन करावाच असं काही नाही, परंतु कोणते तरी साधन केले तरी पण त्याच्या संग नामस्मरण हे करावंच लागतं। म्हणून नामस्मरण किती प्रबळ अशा प्रकारचं साधन आहे, सोपं आहे, सर्वांना घेण्यासारखं आहे, सहजरित्या त्या ठिकाणी करता येतं। म्हणून नामस्मरण खूप महत्वाचं आहे। म्हणून नामस्मरण करा असा ज्ञानोबरायांचा आग्रह आहे आणि जीवाच्या कल्याणाचं एकमेव साधन असणारं सर्वात महत्वाचं सुगम आणि भगवंतापर्यंत सहज नेणारं असणारं साधन म्हणजे कीर्तन। आणि या अभंगात पुढे येणारच आहे की सोपं साधन आहे नामसंकीर्तन। बाकी सर्व साधनं अवघड आहेत आणि ते साधनं करताना अडचणी आहेत किंवा ते साधनं पुरेपूर होतेलच असं काही निश्चित नाही। आणि त्या साधनामध्ये अडचण असून बी आपल्याला जे काही मुख्य म्हणजे परमात्मा, त्या परमात्म्यापर्यंत पोहोचण्याची शक्ती त्या साधनामध्ये नाही, म्हणजे कमकुवत अशा प्रकारचे साधनं आहात। आणि हे साधनं आपल्याला अडचण करणारे आहेत, कारण कोणते जरी आपण साधने केले तर त्या साधनाचा अभिमान येण्याची शक्यता असते। तीर्थ केले तर तीर्थाचा अभिमान येऊ शकतो, व्रत केला तर व्रताचा अभिमान येऊ शकतो, किंवा काहीतरी या ठिकाणी आपण योग केला तर योगामध्ये कष्ट असतात, किंवा अनेक प्रकारचे या ठिकाणी आपण यज्ञयाग केला तर गवळणीमध्ये सांगितलं की यज्ञयागानं स्वर्गभोग आडवे येते। आणि अनेक साधनामध्ये अनेक प्रकारचे संकट असून ते साधनं आपल्याला त्या भगवंतापर्यंत पोहोचण्याला कामी येणार नाही। परंतु एकमेव अशा प्रकारचं साधन आहे की नामस्मरण। म्हणजे नामस्मरण किती महत्वाचं आहे याचं वर्णन या ठिकाणी सगळ्या साधू संतांना वेदानं सुद्धा या ठिकाणी केलेलं आहे। कारण वेदामध्ये नामस्मरणाचं महत्व सांगितलेलं आहे आणि साधू संतांना सुद्धा नामस्मरण किती महत्वाचं आहे म्हणून आपण काळजीनं देवाचं स्मरण केलं पाहिजे। आणि देवाचं स्मरण करण्यासाठी आपल्याला साधू संतांचे पुरावे, कारण बरेचसे अभंग आहेत। आपण पाहतो की तुकारामांचा गाथा, त्या गाथ्यामध्ये महाराजांनी विशेष करून देवालाच विषय केलं। विषय तो त्यांचा झाला नारायण, न आवडे जन धन माता पिता। कारण देवाला विषय केलं याचा अर्थ की देव या ठिकाणी आपला आहे, किंवा देवासोबत संबंध प्रस्थापित केले की देवासारखं आपलं कोणीच नाही, किंवा देवासारखं जवळ आपलं सुद्धा कोणीच नाही, की देवच सर्वात जवळ आहे आणि आपला कोण आहे तर देव आहे। कारण बाकीचं कोणी आपलं नाही आणि त्या देवाला आपल्याला आपलंसं करून घ्यायला नरदेह दिलेला आहे। आणि या नरदेहामध्ये येऊन आपण भाग्यवान आहोत की आपल्या देवाची प्राप्ती करून घेता येते। आणि त्या देवाच्या प्राप्ती करून घेण्याचं साधन नामस्मरण आहे। नरदेह भेटला आणि या नामस्मरणानं देव प्राप्तीचा योग आलेला आहे। म्हणून आपण अनेक जन्मात फिरून आलो आणि शेवटी नरदेहाला आलो। नरदेहाला येऊन भगवत चिंतन करून ईश्वरापर्यंत नेण्याचा हा रस्ता आहे। नामचिंतन म्हणजे देवाकडे नेण्याचा रस्ता आहे।
आणि ह्या मार्गानं, या रस्त्यानं आपण त्या ईश्वरापर्यंत पोहोचू शकतो. म्हणजे आपण निश्चिंतेला जाऊ शकतो. कारण देवाचं स्मरण करून निश्चिंती प्राप्त करून घेता येते. बाकी कोणते साधना करा, निश्चिंती नाही. म्हणून कोणते कोणते साधना, म्हणून त्यानं मुद्दाम त्रिवेणी सांगितलं की गंगा, यमुना, सरस्वती ज्या ठिकाणी असतात त्याला आपण त्रिवेणी म्हणतो, प्रयागराज म्हणतो. आणि एक उदाहरण दिलं की असल्या प्रकारचे किती आपण मोठमोठे तीर्थ जरी पाहिले, परंतु त्याच्यामध्ये जीवाला त्याचं कल्याण करण्याचं जे काही साधन आहे, तर ते त्याच्यामध्ये कल्याण होऊ शकत नाही. कारण ते साधन कमकुवत आहे. कारण तिथं अडचणी आहेत. कारण पुण्य होईल, परंतु शुद्ध पुण्य हे नामस्मरणानं होत असतं. कारण जो नामस्मरण करीन त्या नामस्मरणाच्या बळानं त्या भगवंताची प्राप्ती करून घेता येते. कारण आपण पाहत असतो की भगवंतापेक्षा भगवंताचं नामस्मरण श्रेष्ठ असतं. कारण देवापेक्षा देवाचं नाम श्रेष्ठ असतं. कारण आपण दृष्टांत पाहिलाय आणि परत पुन्हा या ठिकाणी आपल्याला तो स्मरणात राहावा म्हणून आपण बघू की आपल्याला माहिती आहे की रामचंद्र प्रभूपेक्षा रामचंद्र प्रभूचं नामस्मरण या ठिकाणी महत्वाचं आहे. कारण वानरानं दगड टाकताना बघितलं होतं की त्या ठिकाणी दगड बुडला. मग त्याच्यावर रामाचं नाव टाकलं, तर मग दगड तरू लागलं हे नामाच्या बळाने. मग दगड तरू लागले, तर त्या दगडावर जाऊ जाऊ परत परत दगड टाकू टाकू मोठमोठे पहाड त्या ठिकाणी डोंगर टाकू टाकू त्या समुद्रावर जाण्यासाठी रस्ता, त्या लंकेत जाण्यासाठी रस्ता समुद्रावरून करू लागले वानर लोक. रामाला सुद्धा त्या ठिकाणी वाटलं की आपण सुद्धा एखादा दगड त्या ठिकाणी टाकू बघा. म्हणून रामानं सुद्धा दगड घेतला आणि टाकला. एक टाकला, दोन टाकले, तीन टाकले, दगड बुडू लागले. एवढ्यामध्ये मागं पाहिलं तर हनुमंतराय उभे होते. हनुमंताला विचारलं तुम्ही कधी आले? ते म्हणले पहिला दगड टाकला तेव्हा आलो, पहिला दगड लावलो. मग त्या ठिकाणी बघितलं तर ते म्हणले रामचंद्र प्रभू की तुम्ही टाकलेला दगड तुमच्या हातातून जो सुटला तो कसा तर, कारण तो बुडणारच ना. आणि म्हणून त्या ठिकाणी जो तुम्हाला धरून राहीन तो तर, जो तुम्हाला सोडीन तर तो बुडणार आहे. म्हणून आपल्याला देवाचं नाव आपल्या जवळ आहे, तर देवाच्या नावानं आपण तरणार आहोत. मग देवापेक्षा देवाचं नाव श्रेष्ठ आहे. कारण देवाचं नावच तरायसाठी आपल्याला कामी येणार आहे. म्हणून देव जरी मिळाला नाही, पण देवाचं नामस्मरण आपल्याला मिळालं आणि त्या नामाचं महत्व संतापून ऐकायला मिळालं आणि त्या नामाची प्रचिती या ठिकाणी आपल्याला घेता येते. की तुकाराम महाराज सांगते, काय नव्हे केले एका चिंतीचा विठ्ठले. अरे देवाचं नाव घेतल्यावर काय होणार नाही, काही बी होत. म्हणून देवाचं नामस्मरण करून तर बघा की जे काही नाही भेटायचं ते भेटन, नाही कळायचं ते कळण, नाही मिळायचं ते मिळण. आणि अगणित अशा प्रकारचं त्या ठिकाणी देवाच्या नावाचं फळ आहे. कारण देवापेक्षा देवाचं नाव श्रेष्ठ. कारण जो देवाचं नाव घेतो तिथं त्याला देवाकडे जायची गरज नाही, देव त्याच्याकडे येतो. कारण देवाच्या नावात एवढं बल आहे की देवाचं नाव घेतलं तर देवाला यावं लागतं. म्हणून देवाला सुद्धा ओढून आणणार हे देवाचं नाव आहे. म्हणून देवाचं नामस्मरणाचं पुण्य किती, तर त्या पुण्याची गणना कोण करी. इतकं पुण्य होतं की ते पुण्य त्या ठिकाणी किती म्हणून सांगावं त्याचं गणित करता येत नाही, इतकं त्या ठिकाणी पुण्य होत असतं. म्हणून देव महत्वाचा आहे आणि त्या महत्वाचं आपल्याला या ठिकाणी काम करायचं. कारण नरदेहाला येऊन पुष्कळ आपण काम करायला लागलो, एवढे व्यस्त असतो आपण नरदेहामध्ये येऊ, आपला वेळ नाही आपल्यासाठी. कारण ऐकायला सुद्धा त्या ठिकाणी आपण बसलो तर आपल्याला वाटतं आपलं काहीतरी काम चालू राहावं. कारण आपल्याला कामात काम काय लागलेले असते, सवय लागली. आपल्याला वाटतं की हे बी काम व्हावा आणि ते बी काम, पण आपलं मन एक असतं. आपलं मन एक असल्यामुळं दोन कामं ताई आपलं मन करू शकत नाही. तुम्हाला एक तर ऐकायला
भेटल, एक तर तुमचं लिखाण होईल तिकडं. नाही ठीक आहे. कारण महत्वाचं आपण एकच काम, आपलं मन एकच त्या ठिकाणी, कारण प्रपंच परमार्थ संपादिन दोन्ही एकही निधानी नव्हे त्याशी. कारण एक सुद्धा घडत नसतं, कारण प्रपंच आणि नाही असू द्या ते सुद्धा परमार्थाचे, हे सुद्धा परमार्थाचे. परंतु आता तिकडे लक्ष द्यावं, हे जातं इकडे द्यावं, ते जातं, कोणतं एकच होणार आहे ना. म्हणून या ठिकाणी आपण एकाग्र होण्याची सवय लावायची. जो आपला व्यस्तपणा आहे, जे आपलं चित्त शांत करण्यासाठी आपल्या मनातल्या अनेक प्रकारच्या इच्छा असतात, ते आपला थांबावं लागणार. कारण इच्छा आहेत मनामध्ये, अनेक संकल्प आहेत मनामध्ये, आणि ते स्थिर करण्यासाठी हा परमार्थ आहे. कारण आपलं मन या ठिकाणी अनेक संकल्पाने युक्त आहे, आणि म्हणून कधी कोणता संकल्प येईल आणि त्या संकल्पाच्या मागे हे मन पडत असतं सारखं. म्हणून अशांत आहे, आणि अशांत असल्यामुळे सुख नाही. अशांत शकुत सुख. म्हणून देवानं सांगितलं जे तर शांतीचा जिव्हाळा नाही, ते तर सुख विसरून येणारी गे काही. कारण अंतकरण शांत लागत, कारण शांत अंतकरणात सुख होत असतं. आणि म्हणून रजगुण हे चंचलतेचं प्रतीक आहे, तमगुण हे मूढतेचं प्रतीक आहे, आणि सत्वगुण हे स्थिरतेचं प्रतीक. कारण 3 गुण आहेत. तुका म्हणे जन्म प्रकाराचे केले 3. म्हणून कधी कधी कोणता गुण वर येईल काय सांगता येत. प्रत्येक मनुष्याकडे 3 गुण आहेत, कारण 3 गुणापासून हे जग झालेलं आहे. आणि आपल्यामध्ये गुण नाही. आपण कसे आहोत तर निर्गुण आहोत, कारण त्रिगुण आसार, निर्गुण हे सार. हा अभंग आपण बघितलेला आहे, 3ऱ्या क्रमांकाचा अभंग. कारण याच्यामध्ये निर्गुण हे सार आहे. निर्गुण म्हणजे ज्याला गुण नाहीत ते आपण आहोत. कारण सर्व आपणाला कळत, आणि हे जग या 3 वस्तूपासून झालं, आणि 3 वस्तू म्हणजे या असार आहेत, सार नाहीत. आणि आपण या ठिकाणी सार आहोत. म्हणून या ठिकाणी सार म्हणजे परमात्मा असतो, ज्याला कळतो तो परमात्मा असतो. आता इथं कोणाला कळायला मी तर जो दिसतो तो मी. कोण सांगत? रामकृष्ण हरी महाराज. ते मध्ये वंदनाताईचा स्पीकर ऑन झाला होता, तो बंद करण्याच्या ह्याच्यात मला आवाज नाही आला. परत मला विचारा काय. मी म्हणतो ज्याला कळत तो मी, का जो दिसतो तो मी? ज्याला कळतं तो मी. हा, दिसतं ते कोण आहे? दिसतं ते मेलेलं आहे. हा, शरीर. जो दिसत, जे दिसत त्याला, आणि ज्याला कळत नाही. आणि साधू संतांना आपण कोण आहोत याच्यावर जोर द्याला, आणि आपल्याविषयी माहिती ही खरी माहिती संतांना आपल्याला शिकवली आहे. मी आपण करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. कारण मी कोण आहे म्हणजे तुका म्हणे नव्हे दिसतो मी, तैसा पुसणे ते पुसा पांडुरंगा. कारण तसा मी दिसतो तसा मी नाही. आणि म्हणून या ठिकाणी मी आता तुमच्या पुढे आहे, हे माझं स्वरूप नाही. हा देह आहे, आणि या देहाला कळत नाही, आणि या देहाचं माझं नातं खरं नाही. देहासोबत नातं आहे आपलं, पण खरं नाही. कारण देहासोबत नातं देह बदलणार आहे, आणि मी न बदलणार आहे. कारण चिंतन या शब्दाचा अर्थ आहे जे आपल्याला दैनंदिन व्यवहारामध्ये अनुभव यायला लागले, किंवा ज्या ज्या वस्तूचा अनुभव यायला लागला आपल्याला, ती वस्तू आपण नाही. त्या वस्तून आपण वेगळे आहोत. कारण आपण त्या वस्तूला जाणणारे आहोत. मग ते शरीर असो, किंवा एखादं पिंड असतो, किंवा ब्रह्मांड असो. पिंड म्हणजे आपल्या जवळ आहे, आणि ब्रह्मांड आपल्या दूर आहे. पण दोन्ही सुद्धा कळण्यामध्ये येणारे आहे. कारण दोन्हीला बी कळत नाही, आणि दोन्ही पण त्या ठिकाणी मी नाही, आणि ते माझं स्वरूप नाही. कारण त्या जड वस्तू आहे, आणि सर्व सृष्टी ही जड आहे. हिला जाणणारा मी चेतन आहे. म्हणून या जगामध्ये 2 पदार्थ आहेत, एक जड आणि एक चेतन. आणि चेतन म्हणजे कोण? ज्याला कळत तो मी चेतन आहे, आणि जे कळण्यात येतं ते जड आहे. म्हणून हे जड पदार्थ आहेत, म्हणजे त्यांना कळत नाही. आणि म्हणून या ठिकाणी मी स्वतःला जर शरीर मानू लागलो
मी ध्येय मानू लागलो, ध्येय संबंधी मानू लागलो माझे, तर मी या जड वस्तूशी संलग्न झालो किंवा याच्यामध्ये गुंफून गेलो किंवा याच्याशी तादात्म्य केलं, याला मी माझं म्हणायला लागलो आणि आपण फसलो या खोट्यामध्ये आपण. कारण हे जग खोटं आहे आणि प्रपंच खोटा आहे, शरीर खोटा आहे, ब्रह्मांड खोटा आहे आणि याच्यातले आपण एक खरे आहोत. आणि अशा प्रकारचा आपला खऱ्यावर येण्यासाठी तुम्ही हरिमुखी म्हणा, तुम्ही हरीचं स्मरण करा, देवाचं स्मरण करा. कारण देवाचं स्मरण करणं म्हणजे खऱ्यावर येणं, देवाचं नाव घेणं म्हणजे खऱ्यावर येणं, जागेवर येणं. कारण देव कसा आहे, खरा आहे. आपण या खोट्याकडे चाललो, वाहत वाहत चाललो, कुंकड चाललो तर खोट्याकडून खोट्याकडेच चाललो, खोट्याकडून पुन्हा खोट्याकडेच चाललो. आणि खरं जे असतं वास्तविकता तिला आपण सोडलेलं असतं. पण वास्तव या ठिकाणी काय आहे तर ते ध्यानात घ्यायचं असतं. वास्तव खरा मी आहे, पण आपल्याला वाटतं की मी तर शरीर आहे, मी तर मरणार आहे, मी तर दिसणार आहे, मी तर या ठिकाणी माणूस आहे, मी तरुण आहे, मी म्हातारा आहे. अशा प्रकारे मी नात्यानं पाहिलं तर मुलगा आहे, ऐकून पाहिलं तर पत्नीकडून पाहिलं तर मी नवरा आहे, मुलाकडून पाहिलं तर मी वडील आहे. अशा प्रकारचे जे काही आपण धारणा केल्यात तर ही एक नाटकातली पार्ट आहे, एक तात्पुरते एक काम चालू होय. काम चालू म्हणजे तितक्या कामापुरतं वापरायचं असतं, परंतु खरं म्हणून धरायचं नसतं. तसं एसटी मध्ये आपण चाललो तर आपलं पॅसेंजर नाव आलं म्हणजे आपण घरी गेल्यावर म्हणतो का मग आम्ही पॅसेंजर आलो, नाही म्हणत. कारण हे नाव तितक्याच कालापुरतं होतं ते, आणि ते नाव का घरी आणायचं नसतं, ते नाव ते तिथं सोडून द्यायचं असतं. तसे तरुण पण नाव आलं ना तितक्याच काळापुरतं, तितक्या तरुणपणापुरतं. काही नाही म्हणजे मी तरुण नाही, मी पॅसेंजर नाही, पण एसटीचा संबंध आल्यामुळं तेवढ्या पुरतं मग त्या ठिकाणी नाव आलं. पण ते नाव मला आलं खऱ्याला आणि नाव खोटं आहे. तसं हे समजे नाव खोटे आणि शरीर सुद्धा खोटच, आणि याच्यातलं मी खरं आहे. आणि त्या खऱ्याचं देवाशी नातं आहे. कोण्या खऱ्याची तर माझं देवाचं नातं आहे. कारण मी खरा आहे, देव खरा आहे, आणि त्या माझं देवासंग नातं आहे. कारण खऱ्याकडून दोघं सारखेच आहे. तो खरा आहे, मी खरा आहे. परंतु इकडं जर आपण नाते जुळवायला लागलो, इकडं या ठिकाणी आपले नाते जुळत नाही. कारण शरीर खोटं आहे, मन खोटं आहे, प्राण खोटा आहे, जग खोटं आहे, आणि देह संबंधी सगळा पसाराच खोटा आहे. देह संबंधाचे नाते घोरड्या वरबाडीते शेताते, अजून तरी होय जागा, तुका म्हणे पुढे दगा. कारण तुला पुढे दगा होणार आहे, तू जाग होय. कारण जाग होण्याचं आपल्याला सांगायला, कारण जाग होणं म्हणजे आपण आपल्या जागेवर येणं. आता आपण आपल्या जागेवर नाही, आपण घसरलो, आपली जागा सोडली. आपली खरी जागा म्हणजे न मरणं, आपली खरी जागा म्हणजे वास्तविकता, म्हणजे आपण माग होतो, आता आहेत आणि पुढे सुद्धा असणार आहोत. आपला नाहीपणा कधीही नाही होत, आहेपणा कधी नाही होत नाही. म्हणजे आपण खरेच आहो. म्हणजे जो खरा आहे तो कधी खोटा होत नाही, म्हणजे खोटा आहे ते कधी खरं होत नाही. आणि आपण खरे आहोत म्हणून आपण आपल्या जागेवर राहायचं. जागेवर राहणं म्हणजे या ठिकाणी जर आपला एवढे बी जमत नसलं, काही गोष्टी आपल्या कळत नसल्या शास्त्रातल्या, किंवा काही गोष्टीचा उकल होत नसला, तर ते म्हणले तुम्ही देवाचं नामस्मरण करा. एवढं तर करता येतं. देव खरा आहे ना, मग तुम्ही त्याला सोडू नका. कारण तुम्हाला देवानं सोडलेलं नाही. कारण देव सर्वांना सांभाळायला लागलाय, देव सर्वांची काळजी घ्यायला लागलाय, आणि तो सर्वात जवळ आपणाला देव आहे. तू त्या देवाचं स्मरण कर आणि देवाचं चिंतन कर. देवाच्या चिंतनानं काय होईल तर निश्चिंतेने, आता निश्चिंतेने पावलो विसावा. संसारामध्ये काही करून पाय तर तुला सुख नाही होणार, काही करून पाय समाधान नाही होणार, पण सुखाच्या नावाखाली दुःख मात्र जास्त होणार. आणि म्हणून या ठिकाणी तू देवाकडे जा, देवाकडे लक्ष घाल, देवाचं स्मरण कर, आणि देवाच्या स्मरणानं तुला आत्ताच त्या ठिकाणी सुख होईल. सुखाची अनुभूती या ठिकाणी प्रत्यक्ष तुला येईल.
की देवाचं स्मरण नाही केल्यामुळे किती दुःख होतं, देवाच्या स्मरणाने मी किती समाधानी आहे किंवा मला किती सुख मिळायला लागलं याचा अनुभव प्रत्यक्षरित्या आपल्याला करता येतो. म्हणून या ठिकाणी नामस्मरणाचं महत्व सांगताना या अभंगामध्ये सांगायला लागले की त्रिवेणी संगमी नाना तीर्थ भ्रमे पण चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. म्हणून का सांगायला लागले की नामासारखं साधनच नाही, नामाप्रते साधन नाही, जे तू अनेक करशी काही हकारोने सांगे तुका नाम घेता राहू ना. नामासारखं प्रभावी साधन, नामासारखं बलवान साधन, नामासारखं या ठिकाणी सोपं साधन किंवा नामासारखं कल्याण रूप दुःखातून पार पाडणारं साधन दुसरं कोणतं नाही. म्हणून तुम्हाला मी सांगायला लागलो की तुम्ही या ठिकाणी नामच चिंतन करा. तुम्ही एकदाच या ठिकाणी या संसार पाशातून मोकळे व्हा, या दुःखातून दलदलीतून मोकळे व्हा आणि जे काही प्रत्येक या ठिकाणी दुःख येतं ते निवृत्त करा की पुन्हा दुसरं येतं, ते गेले की पुन्हा तिसरं येतं. अनेक प्रकारच्या दुःखाच्या या जाळ्यातून जीव या ठिकाणी कधीच बाहेर पडलेला नाही, कारण कोणता जीव या ठिकाणी या दुःखातून बाहेर पडलेला नाही अशा प्रकारचं दिसून येत आहे वास्तव. म्हणून जीवाचं जे काही कल्याण रूप आहे या प्रपंचानं होणारच नाही, परंतु त्याला तशा प्रकारचं या ठिकाणी ज्ञान नाही. त्याला जे शिकविलं गेलं त्या चुकीचं शिकविलं गेलं, म्हणून तो त्या चुकीच्या धारणा धरून बसला आणि आता ह्या प्रपंचाच्या पाशामध्ये तो त्या दुःखरूप प्रपंचामध्ये सुख शोधायला लागला. म्हणून त्यानं नामच चिंतन केलं पाहिजे आणि त्या देवाचं भजन करून आपलं कल्याण करून घेतलं पाहिजे. म्हणून त्या ठिकाणी त्यानं बाकीचे मार्ग निवडूच नाही आता. म्हणून हरिपाठामध्ये एकमेव रस्ता सांगितला की त्रिवेणी संगमी नाना तीर्थ भ्रमे चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. म्हणून व्यर्थ आहे. आपण जर देवाचं स्मरण करीत नसलो तर मग कोणते बी साधना करून या ठिकाणी आपण फसलोतच. काही करा तुम्ही, पण नामस्मरण करीत नसलो ना तर आपण त्याला आणि आपल्याला जर त्या ठिकाणी फसायचं नसलं तर आपण नामस्मरण केलं पाहिजे. तर म्हणून त्रिवेणी संगमी, मग काही करा, कोणत्या तीर्थ करा, आपलं चुकलेलं असत आहे. कारण आपण त्याच्या संग नामस्मरणाला महत्व दिलं का, आपण नामस्मरण करतो का, देवाची आवड आहे का, आपल्याला देव आपला वाटतो का, देव जवळचा वाटतो का, आपण देवाला महत्व देतो का. नसलो देत आपल्याला जर संसाराला महत्व असलं, मनामध्ये आपल्या काहीतरी स्त्री महत्वाची वाटली, सोनं महत्वाचं वाटलं, घर महत्वाचं वाटलं, गाडी बंगला, काहीतरी इस्टेट संपत्ती सत्ता नोकरी काहीतरी आपलं त्या ठिकाणी इकडंच महत्व आपण कशात तरी दिलं तर आपण तिकडं प्रेम करतो. मग देवावर आपण सर्वतः एकमेव प्रेम करू शकत नाही. म्हणून देवावर जर प्रेम करायचं असलं तर मग आवडीने भावे हरी नाम घेशी, तुझी चिंता त्याशी सर्व आहे. कारण सर्व चिंता त्या देवाला तुझी आहे. म्हणून तू त्या ठिकाणी स्मरण कर. एक धरला चित्ती आम्ही रखुमाईचा पती, तेने झाले सकळही काम निवारला हो भ्रम. कारण आम्ही नामस्मरण करायला लागलो आणि त्या देवाला चित्तामध्ये आम्ही धरलं. म्हणून त्रिवेणी संगमी नाना तीर्थ भ्रमी चित्त नाही नामी तरी देवकी. जर नामस्मरणात चित्त नसलं तर व्यर्थ आहे. नामस्मरण जो करीत नाही, नामाशी विन्मुख तो नर पापिया, हरिविना धावया न पावे कोणी. कारण हरिशिवाय तुला कोणी पण सोडविणार नाही बरं का. कारण देव मला सोडितो, देव माझं कल्याण करतो, देव आपला आहे, अशा प्रकारचं मनामध्ये भावना आपण दृढ केली पाहिजे. कारण देवाशिवाय कोणी आपल्याला, देवाशिवाय या ठिकाणी आपलं कोणीच नाही. म्हणून देवच आपलं कल्याण करणारा आहे आणि म्हणून या ठिकाणी आपण त्या देवाचा मार्ग जो धरलेला असतो तो एकदम योग्य असतो. म्हणून आपण नेहमीच त्या देवाचीच आठवण केली पाहिजे. वेळोवेळा त्या ठिकाणी तो मज व्हावा, तो मज व्हावा, वेळोवेळा व्हावा पांडुरंग. कारण त्या देवाचं चिंतन, देवाच्या त्या ठिकाणी रूपाचं, देवाचं ध्यान केलं पाहिजे, देवाचं चरित्र आठवलं पाहिजे, देवाची उपासना केली पाहिजे, देवाकडे लक्ष दिलं पाहिजे आणि देवाच्या गोष्टी केलं पाहिजे. आपला व्यर्थ काळ कशात न घालता आपण देवाच्या चिंतनामध्ये जेवढा आपला काळ जाईल तेवढा काळ धन्य आहे बरं का. कारण चिंतने सरे तो धन्य धन्य काळ सकळ मंगळ मंगळांचे. करा महाराज सांगते की चिंतनामध्ये आपला जेवढा काळ गेला का
तेवढा मंगलमय अशा प्रकारचा काळ आहे बरं का. आणि जर आपण चिंतनाला सोडून जो काही आपला काळ गेला संसारामध्ये, इकडं माणसाला वाटत असतं की आम्ही संसारात काहीतरी गोष्टी कमिल्या, आम्हाला 4 लोक चांगलं म्हणायला लागले, पण आज तुम्हाला 4 लोक चांगलं म्हणते ना, तेच उद्या त्या ठिकाणी तुम्हाला वाईट म्हणणार आहेत. किंवा ज्याच्यामुळे आज आपल्याला चांगलं वाटतं का, उद्या तीच वस्तू, गाडी, बंगला, इस्टेट, संपत्ती, सत्ता, शहाणपण उद्या गेल्यावर आपल्याला वाईट वाटणार आहे. किंवा हे शरीरामुळे आपल्याला या ठिकाणी जगायला लागलो असं वाटतं ना, किंवा याला धरून या ठिकाणी सर्व माझं वाटतं ना, तर हेच उद्या राहणार नाही. याच त्या ठिकाणी अंत होणार आहे. आणि हे सगळं अंतवान आहे. तसं एरती माई ग दुःखाची जनते, कारण या सर्वांचा अंत आहे. अंत आहे म्हणजे शेवट आहे. शेवट आहे म्हणजे नाश आहे. जीवाला नाश सर्वात जास्त त्या ठिकाणी दुःख असतं नाशाचं, कारण नाश होऊ नये अशा प्रकारचं त्यांना जीवाला वाटत असतं. आणि मनुष्य देहामध्ये त्याला मी अविनाशी परमात्मा आहे, आपण देवाशी आपल्याला जोडून घेता येतं. आणि आपण जर देवाशी नाही जोडलं तर आपण ह्या शरीरासंग मरणाशी जोडून घेतलं. मरणाऱ्या संग नातं ठेवलं आणि याचं मरण आपण घेतलं, याचं दुःख आपण घेतलं. आणि जगाच्या संगतीमध्ये आपण दुःखी होऊनच जन्म मरणाच्या परंपरेमध्ये फिरणार आहे. जर आपण देवासंग नाही जोडून घेतलं, जर आपण हरीशी संलग्न नाही झालो, हरीचं चिंतन आपल्याकडून नाही घडलं, तर आपण ह्या जन्म मरणाच्या परंपरेमध्ये, या दुःखामध्ये पुन्हा 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 येरझारा करून फिरणार आहेत. कारण एक शरीर गेलं म्हणजे झालं नाही बरं का. अनेक शरीर जीवाला धरावं लागते, सोडावं लागते, धरावं लागते, सोडावं लागते. म्हणून गाथा वाचला पाहिजे, ज्ञानेश्वरी पाहिली पाहिजे. आणि हे जर आपण बघितलं तर आपल्याला कळत असतं खरं आपण या क्षणामध्ये या प्रपंचाला पाहा लागलो, पण हा प्रपंच एका क्षणाचा आहे बरं, एका क्षणाचा आहे. दुसऱ्या क्षणात नाही हा प्रपंच. कारण जीवन म्हणजे काय, एक क्षण आहे. जीवन म्हणजे काय जास्त नाही. आयुष्य किती का असतं. आता जर विचारलं दादा तुम्हाला, तर हे तुमचं बालपण, माग तुम्ही बालक होते, तर तेव्हापासून तुमचा प्रवास जर पाहिला तर तुम्हाला विचारलं तर तुम्हाला वाटतं की बालपणा जाऊन काही जास्त वेळ झाला नाही, आता झाला वाटतं. तुम्हाला विचारलं तर वाटतं की लग्न बी काही आताच लगे आठवण काढली की लगे ध्यानात येतं. काही जास्त दिवस कसे गेले याचं काही सांगता येत नाही. किती गेले दिवस, आणि पुन्हा त्या दिवस जाण्यामध्ये किती प्रचंड वेग होता. पण त्या कामात धंद्यात व्यस्त या ठिकाणी होऊन किती दिवसामागून दिवस गेले, महिन्यामागून महिने गेले, वर्षामागून वर्ष गेले. आणि या ठिकाणी असंच असतं. हे सर्व क्षणिक आहे. हा व्यवहार, हा प्रपंच, या ठिकाणी इथला पसारा सगळं क्षणिक असतं. इथलं सुख सुद्धा क्षणिक आहे. आणि म्हणून या क्षणभंगुर येथील पसारा आली आकार अवघे नासे, म्हणून हा पसारा सर्व काही क्षणभंगुर आहे. आणि आकाराला आलं ना याचा नाश होणार. म्हणून या ठिकाणी हा प्रपंच जीवासाठी सुखदायी नाही, आरामदायी नाही. म्हणून याला भाळू नाही. आणि जे प्रपंचाला भाळले ते देवाला विसरले, आणि जे देवाला विसरले ते दुःखाच्या घाईत पडले. म्हणून प्रपंचाला भाळू नाही. प्रपंच आपला नाही, प्रपंच सुखाचा नाही. प्रपंच जीवाला दुःखाशिवाय काही देऊ शकत नाही. प्रपंचाची शक्ती नाही सुख देण्याची. कारण जो स्वतः दुःखाचं रूप आहे, स्वतः दुःख रूप आहे, तर तो सुख कसं दे. लिंब कडू असताना गोड कसा लागल, स्वभाव त्याचा कडू आहे. तसा प्रपंच कसा आहे, तर हा कडूच आहे, कारण दुःख रूपच आहे. प्रपंचात सुखाची अनुभूती येणारच नाही. म्हणून कोणी सुद्धा या प्रपंचात सुख पाहू नये. म्हणून तुम्ही प्रपंचाच्या नादी लागू नका. तुम्ही हरीचं स्मरण करा. म्हणून म्हणा हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. तो मज व्हावा, तो मज व्हावा, वेळोवेळा व्हावा पांडुरंग. नेहमी त्या ठिकाणी देवाची आठवण राहावा चित्तामध्ये. म्हणून आपल्या संप्रदायामध्ये किंवा साधू संतांना आपल्याला एक नियमावली दिलेली आहे. आणि ज्या नियमाचं पालन जर आपण केलं तर आपण कल्याणाप्रत जाऊ शकतो. आपलं कल्याण आपण या ठिकाणी करू शकतो. आपलं कल्याण करून घ्यायला नाही तर आपले सोडवणूक आपण करू शकतो. आपलं कल्याण आपण करून घेऊ शकतो. म्हणून सकाळचं भजन, रात्री हरिपाठ, कथा वाचन व्हायलाच पाहिजे.
चर्चा व्हायलाच पाहिजे. अनेक प्रकारचे या ठिकाणी साधू संतांची चरित्र म्हणा, त्यांचा बोध म्हणा, हे आपण घ्यायलाच पाहिजे. आपण व्यस्त आहेत परंतु प्रपंचामध्ये, आणि प्रपंचामधला व्यस्तपणा आपला दुःखाच्या खाणीत नेऊन सोडणार आहे. कारण प्रपंचात आतापर्यंत कोणी सुखी झाले नाही. किती बुद्धिमान होऊन गेले, किती त्या ठिकाणी संपत्तीवान लोक होऊन गेले, सत्तावान होऊन गेले. राजा महाराजे या ठिकाणी जे होते सार्वभौम अशा प्रकारचे राजे की ज्यांच्या पृथ्वी अधीन होती, अशा प्रकारचे सार्वभौम राजे या पृथ्वीवर होऊन गेले. परंतु आत्मकल्याणासाठी मोह त्यांना सोडावाच लागला. ज्याला आत्मकल्याण करायचं त्याला सर्वांच्या मोहातून पार पडावं लागतं, तेव्हा स्वतःचं कल्याण त्याला करून घेता येतं. म्हणून ज्याला स्वतःच्या कल्याणाची इच्छा असेल त्याने या मोहातून बाहेर पडलं पाहिजे. हे माझं, ते माझं, ते माझं, कशात तरी मग होतो तू, माझा गाडी, माझा बंगला, माझं घर, माझं इस्टेट, माझी संपत्ती, माझी सत्ता, माझं शहाणपण, या सर्वांमध्ये या ठिकाणी मग गुंतलेलं असतं. हे माझं नाही, हे वज आहे, इथे काय मी हे माझे. कारण तुकाराम महाराज या ठिकाणी उघडे झाले. म्हणून जाळीला संसार माया तयावरी फार, किंवा जाळोनी संसार बैसलो अंगणी, तुझे नाही ध्यानी म्हणे काही देवा. आम्ही संसार जाळला बरं का. कोणासाठी, कशासाठी केली संसाराची होळी? देवा कशा करता केलं रे? तू मला भेट देत नाहीस आणि तुझ्यामुळे तर आम्ही या संसाराचा मोह सोडला. कारण देवासाठी ज्यानं सर्वस्वपणाला लावलं तर देव त्याचा होत असतो. त्यानं देव आपलासा केला तर तो जिंकाला. त्यानं संसाराला जिंकिलं तो शूर आहे. कारण देवाची संगती केल्याशिवाय, देवाशी जन जोड या ठिकाणी बशिली, तोच या संसारातून पार पडू शकतो. तो धन्य आहे. कारण जिंकिला संसार माया तयावरी फार. कारण ज्यानं संसार जिंकिला त्याला सूर म्हणले. जिंकावा संसार तया नावे बोलीचे सूर. कारण त्याला सूर म्हणायचं. संसार जिंकिला पाहिजे. कारण संसार आपल्याला जिंकायला लागलाय, संसार आपल्याला दुःखी करायला लागलाय, संसार आपल्याला विकारी करायला लागलाय, संसार आपला विषयी करायला लागलाय, आणि संसार जन्म मरणाच्या खाणीत आपल्याला पाडायला लागलाय. त्या संसाराला नामोदस्त करून टाकायचं, उद्ध्वस्त करून टाकायचं, नाश करून टाकायचा, नाहीसा करून टाकायचा. प्रपंच हा नाही जाणा, दुःख एकदाच मिटून टाकायचं. जो प्रपंच नेहमीच या ठिकाणी मला दुःखाशिवाय काही देऊ शकत नाही, असा प्रपंच एकदाच नष्ट करायचा. प्रपंचाला नाही ठरायचं. त्याच्याकरता जसं अंधकार जाण्यासाठी सूर्यप्रकाशाची गरज आहे, अंधकारासह रात्र निवृत्त होती सूर्यप्रकाशानं, तसं अज्ञानासह दुःख जात असतं नामस्मरणानं. कारण देव आणि देवाचे नाव दोन नाही. ज्याच्या मुखाला देवाचं स्मरण आलं, प्रत्यक्ष त्या वाणीमध्ये भगवंताचं वास्तव्य आहे. कारण जिथं नाम आहे तिथं देव असतो. का म्हणे नामापाशी चारी मुक्ती, अशी बहुत ग्रंथी बोलले. कारण बहुत ग्रंथात हे सांगितलं, जिथं नामस्मरण आहे तिथं मुक्ती आहे, तिथं देव आहे. कारण जिथं नाम आहे तिथं भगवंत आहे. म्हणून तुझी चिंता त्याशी सर्व आहे. कोणाशी? देवाला चिंता आहे. कोणाची? जो स्मरण देवाचं करतो. म्हणून त्रिवेणी संगमी नाना तीर्थद्रमी चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. आणि जो नामस्मरण करीत नाही तो अत्यंत पापी आहे. नामाशी विन्मुख तो नर पापिया. कारण हरीशिवाय तुला कोणी सोडिणार नाही. तुला सगळे बांधून देते, सोडिणारे नाही. नामाशी विन्मुख तो नर पापिया, हरिविना धावया न पावे कोणी. पुराणामध्ये प्रसिद्ध असणारे महान आद्य कवी जे काही वाल्मिक ऋषी, की राम जन्माच्या अगोदर रामाचं चरित्र या ठिकाणी लिहिणारे वाल्मिक, आणि ज्या वाल्मिकानं लिहिलेलं चरित्राचं रामचंद्र प्रभूने एवढा आदर केला की लिहिले वाल्मिक तैशेची करीना वर्तोन दाविनं नामा म्हणे. वाल्मिकाचं एक सुद्धा वचन रामानं खोट नाही होऊ दिलं. म्हणून रामाचा अवतार म्हणजे बंधनात होता, की वाल्मिक ऋषीनं जसं लिहिलं त्याप्रमाणे रामाला वागावं लागलं. म्हणून अशा प्रकारचे त्या वाल्मिकाचं महत्व रामाच्या नावानं वाढलं. आणि म्हणून या ठिकाणी पुराणामध्ये प्रसिद्ध असणारे वाल्मिक ऋषी, हरिपाठामध्ये वाल्मिकाचं नाव ज्ञानोबरायांना घ्यावं लागलं. आणि ते म्हणते पुराणामध्ये प्रसिद्ध आहे वाल्मिक ऋषी. आणि ते काय बोलले? वाल्मिक नामे तिन्ही लोक उतरती.
नामाचं महत्व सांगताना तिन्ही लोकांचा उद्धार नामाच्या चिंतनानं होईल असं वाल्मिकी ऋषीनं त्या ठिकाणी महापुराण असणारं रामायण हे महापुराण आहे. आद्यकवी वाल्मिक आहेत आणि त्या वाल्मिकांना रामचरित्र लिहिताना नामाचं महत्व त्या ठिकाणी संबोधन त्या ठिकाणी केलं की सांगितलं की नामाशिवाय या ठिकाणी महत्वाचं काही नाही आणि जो नामस्मरण करीत नाही तो पापी आहे. म्हणून पुराण प्रसिद्ध बोललेले वाल्मिक नामात काय ताकद आहे, नामे तिन्ही लोक उद्धरती. 3 प्रकारचे या ठिकाणी लोक या ठिकाणी आहेत. तिन्ही प्रकारचे लोक उद्धरून जातील किंवा 3 लोक आहेत, स्वर्ग, मृत्यूलोक आणि पाताळ लोक, सात्विक, राजस, तामस. कारण आपण जर पाहायला गेलो तामस लोक सुद्धा उद्धरून गेले, राक्षस लोक कपिकुळ उद्धारले, मुक्त केले राक्षसा, मर्कट हे राजस होते. कारण चंचलता असते तिथं रजगुण असतो. त्याला काय म्हणायचं, रजगुण. जिथं चंचलता आहे तो रजगुण आहे. ते राजसी लोक सुद्धा या ठिकाणी उद्धरून गेले, तामसी सुद्धा उद्धरून गेले. आता सात्विक जाते का याच्यात का आश्चर्य हो. म्हणून अशा प्रकारचे नामे तिन्ही लोक उद्धरती. म्हणून तुम्ही सुद्धा काय करा, नाम जपा हरीची परंपरा त्याची कुलशुद्ध. परंपरेनं कुळ शुद्ध राहील कारण त्याच्या कुळामध्ये पवित्र अशा प्रकारचे त्या ठिकाणी लोक जन्माला येते. त्याचे कुळ सुद्धा पवित्र होईल. याला कारण आहे की नामस्मरण त्या कुळामध्ये पूर्वी कोणतरी घेतलं होतं म्हणून त्या कुळामध्ये येणारी संतती सुद्धा या ठिकाणी पुण्यवान अशा प्रकारची जन्माला येईल. असं नामाचं चिंतन तुम्ही करा, याच्यामध्ये पुण्य आहे. आता या ठिकाणी आपला वेळ झालेला आहे. पुंडलिका वडेवरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. आता विश्वात्मके देवे येणे वाघयज्ञ तोषावे, सोनी मज द्यावे बसाय दान. जे कळाची व्यंकटे सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो. विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो देवांची रतो ते लाहो प्राणदान. वर्षोत सकळ मंगळी विश्वर निष्ठांची मांदे आळी. अन्नवर्त भूमंडळी भेटतो तया हुता. चला कल्पतरुचे अरवो, चैतना चिंतामणीचे गावो. बोलती जे अर्णव पुरुषांचे, चंद्रमे जे आलांछन मार्तंड जे तापहीन. हे सर्वही सदा सज्जन श्रेते होती. किंबहुना सर्व सुखी पूर्ण हो नितीने लोकी. भजिजो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथ उपजीवे विशेष लोकी. दृष्टा दृष्ट विजय हुआ. हे धोणे श्री विश्वेश्वराहो, हा होईल दान पसावो. हिनेवर ज्ञान देव सुखिया झाला, हिनेवर ज्ञान देव सुखिया झाला. हिने